नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत। आणि आपल्याकडे जत्रा झाली गावची की त्याच्यानंतर देवळात असतात म्हणजे ब्राह्मण भोजन, त्याच्यानंतर देवडाळपा असतं। तर या व्हिडिओत आपण बघतलो आपल्याकडे ब्राह्मण भोजन कशा प्रकारे होतात। आता आपण गाभाऱ्यात इलो आणि हय आता चालू असा तयारी। काकीचा जेवण तयार असा पूर्णपणे। डाळ, भाजी, बटाट्याची भाजी आणि हो असा भात। ही वाडी आणि ही असा आपली फेवरेट सोलकढी। गोपाळ दादा ब्राह्मण भोजनाची पूजा करून घेता। बरेच लोक जमा झालेले आहेत आता, पण अजून म्हणावी तितकी लोकसंख्या नाही। आणि हा असा आपला मंदिर। काकी आता पटापट वाडी लावून घेतली आहे। वाडी असतले देवासाठी, निशाणासाठी, आणि माझ्या मते गाईची वगैरे पण पानं असतात त्याच्यात काहीतरी। काकी पाना लावून घेईपर्यंत हे साइड बाय साइड पूजा पण चालू आहे आपली। काकीचे वाडे तयार झालेले आहेत वाटतं। आता हे देवाकडे काकी वाडी आणून ठेवतली एक एक। अशा प्रकारे वाडी दाखवून झालेली आहे। आता भटजी काका पाणी सोडतलेत वाडीवरती। आता आपले निशाणत ना थय काकी वाडी ठेवता। आता
अशा प्रकारे सगळे वाडे ठेवून झालेले आहेत आणि भटजी काका आता वाडीवर पाणी सोडतले. देवाक नारळ देऊन झालेलो आणि आता जेवण करूची वेळ. भटजी काका बसलेत जेव आणि त्यांच्यापासून जरा अंतरावर बसलो आम्ही सगळे. आज आमचो काको, त्याच्या बाजूक असत ते कोदे काका. पत्रावळी असं आमच्या पप्पांची. और ये है मेरा दस्तूर खुद्द श्री म्हणजे मी स्वतः दस्तूर खुद्द श्री उमाकांत चंद्रकांत बोंद्रे. आता काकी डाळ घेऊन येतली आपल्यासाठी. आणल्यान डाळ काकी. गेल्या वर्षी आम्ही लय ब्राह्मण भोजन केलं. लय म्हणजे लय, कायच्या काय. कुडाळपासनं जाऊन इलो, कुडाळपासनं ब्राह्मण भोजनासाठी. काकी एकदम प्रेमान वाढता जेवण आमका सगळ्यांका. आता आम्ही जेवक सुरुवात करतो आणि आता जेवण झाल्यावर तुमका भेटतय परत मी. तर आता देवळात पंक्ती बसलेले असत बघा. ब्राह्मण भोजन म्हणजे आमच्याकडे एक स्पेशल इव्हेंट असतं. स्पेशल इव्हेंट. कोणी एक ब्राह्मण भोजन चुकवत नाही. बघा, बारके पोरगे असत, वृद्ध असत, माझ्या वयाची माणसं असत, सगळे आणि सगळे आवडीन हजर असतात त्याच्यासाठी. तर संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. जर व्हिडिओ तुमका आवडलो तर व्हिडिओक लाईक वगैरे काय तक करा. तवसर तुमची रजा घेतय आणि मी या चललय.